तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात काही या ठिकाणी प्रश्न मांडलेले आहेत, त्यावेळी तुम्ही असं सुद्धा म्हटलंय की शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाही, मात्र इतर योजनांवर निधी खर्च केला जातो असं म्हटलं तुम्ही. नाही, निश्चितपणे मी शेतकऱ्यांच्यासाठी विषय माननीय पालकमंत्री महोदयांकडे घेतला, पण पहिल्यांदा तो जो विषय तुम्ही घेतला की काय खडाजंगी झाली. हे पहा, इथे 11 मतदारसंघ आहेत, 11 आमदार आहेत. DPDCची मिटिंगच त्याच्यासाठी असते की आपल्या आपल्या मतदारसंघातल्या लोकांना आपल्याला कसा न्याय मिळवून देता येईल, त्या पद्धतीची ही मिटिंग असते. आणि माझ्या मतदारसंघातल्या लोकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका ही माझी होती, ती मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला माननीय पालकमंत्री महोदयांनी दुजोरा दिलेला आहे. अप्पर सिटी स्कॅनचा विषय असेल किंवा वारकरी बहुमत असेल, त्यावरूनही वादळी चर्चा जी आहे ती झाली. नाही, माझं म्हणणं असं होतं की आपल्याकडे महाराष्ट्र शासनामध्ये अनेक प्रकारचे हेड आहेत. त्या हेडमधून जर का आपण समजा आता CT स्कॅन आहे, MRI आहे, हे घेऊ नका असं नाही म्हटलं, पण आपल्याकडे राज्य सरकारचा निधी आहे. आरोग्य विभागाला जर का आपण पत्र दिलं तर आरोग्य विभागाकडून CT स्कॅन, MRI, आणखी काय सोनोग्राफीच्या मशिनी असतील त्या सगळ्या येतील ना. आपला जो काही DPDCचा निधी आहे, हा निधी जर का शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या याच्यासाठी, आता आज आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही वर्ष झालं, 1 वर्षामध्ये आम्ही एकाही हेडवरचा निधी आणू शकलो नाही. मग आमची अपेक्षा काय आहे की आम्हाला DPDCतून निदान चांगल्या पद्धतीचा निधी मिळावा, जेणेकरून शेतकरी बांधवांच्या ज्या काही छोट्या छोट्या समस्या आहेत. मग उदाहरणार्थ आता जिल्हा परिषदेचे आमचे केटीवेर आहेत, एकही पाटी ठिकाणावर नाही, पाणी आपल्याला टिकणार नाही, मग त्याच्यात आपल्याला पैसा खर्च करता येईल का. आता आम्ही MSCB आहे, महामंडळ आहे, ते पैसे कमवतं, तरी आम्ही पैसा द्यायला लावला. वास्तविक MSCB काय फुकट वीज देते का, ते पैसे वसूल करतात, त्या निधीतून त्यांनी खर्च केला पाहिजे. पण लोकांच्या हितासाठी जर का 100% शेतकऱ्यांना याचा बेनिफिट होत असेल तर आम्ही तो निधी द्यायला लावला. आमची तीच अपेक्षा आहे की आता शेतकरी रस्त्यांकरता बोंबलतो आहे, अशा वेगवेगळ्या विषयांसाठी शेतकऱ्यांना जर का निधी दिला आणि हे जे काही मोठ्या मोठ्या बिल्डिंगा किंवा ह्या मोठा जो निधी आहे आपण राज्य सरकारकडून जर का आणला तर DPDCचा निधी हा आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना मिळू शकतो, अशी माझी मांडणी होती. अधिकाऱ्यांच्या कारभारावर पण संताप व्यक्त केला आहे तुम्ही. अधिकाऱ्यांच्या पण कारभारावर संताप व्यक्त केलेला आहे. नाही, आहे ती वस्तुस्थिती आहे. जे काही अधिकारी आहेत, म्हणजे मंगेश दादांनी आपल्याला सांगितलं असेल, ही वस्तुस्थिती आहे की अनेक अधिकारी मनमानी करतात, विधानसभेच्या सदस्यांना, आमदारांना विश्वासात घेत नाही. दुर्दैवाने सगळ्याच संस्थांमध्ये प्रशासक आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर कंट्रोलिंग नाही. त्याच्यामुळे अनेक अधिकारी आपला मनमानी करण्याचा प्रयत्न करतात. ही वस्तुस्थिती आहे आणि तो सुद्धा विषय आम्ही त्या ठिकाणी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न. आपण निधीचा तुटवडा जो तो भासतो, इतर हेडचा तुम्ही उल्लेख केला, काय कारण असेल त्याच्यामागे? लाडकी बहिणीला जो निधी जातोय, निधीचा तुटवडा DPDCमध्ये नाही, DPDC इतर हेडमध्ये तुम्ही म्हटले नाही, इतर हेडमध्ये ही वस्तुस्थिती आहे की मागच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असताना व्यक्तिगत स्वरूपाच्या ज्या योजना आहेत त्यांच्यावर प्रचंड भर दिला गेला होता. लाडकी बहीण हे फक्त कारण आहे, एकही वर्ग असा नसेल की त्या वर्गाला व्यक्तिगत बेनिफिट मिळाला नाही. असे सगळ्याच वर्गातल्या घटकांना 2.5 वर्षात प्रचंड व्यक्तिगत बेनिफिटच्या योजना दिल्या गेल्या आणि म्हणून निश्चितपणे थोडीशी ताणाताण आहे. पण मी आपल्याला खात्री देतो की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेलं युतीचं सरकार लवकरच येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये पुन्हा एका चांगल्या स्थितीवर येऊन राज्यातल्या जनतेला चांगल्या पद्धतीचा किंवा विधानसभेच्या सदस्यांना एक चांगल्या पद्धतीचा निधी मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. म्हणजे आता चांगली स्थिती नाही आहे का राज्याची? चांगली स्थिती आहे. विषय असा आहे की आपल्यावर जर का देणं असेल तर पहिल्यांदा देणाऱ्यांची, म्हणजे जो कोणी कुटुंब प्रमुख आहे, आपण कुटुंब प्रमुख म्हणून आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, यांची पहिल्यांदा जबाबदारी आहे की एकदा वर्षभर जर का आपण काही योजना बाजूला ठेवल्या तर हरकत नाही, परंतु ज्यांचं काही देणं आहे ते जर का आपण देणं पहिले दिलं तर निश्चितपणे राज्य सरकार सुरळीत पुढे चालू शकतं. हा नियोजनाचा भाग आहे. नाही, निश्चितपणे हा सगळा जो अधिकार आहे हा अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांनी जो काही निर्णय घेतला तो सगळ्या सदस्यांना मान्य करावा लागतो. अध्यक्षांनी सांगितलं की हा माझा डिसिजन आहे, त्याच्यामुळे त्याच्यात आमचा नाही लागला. योग्य होता का पण आप्पा तुमचं मत काय? योग्य का? आमचं तर म्हणणं आहे की आपल्याला चोऱ्या करायच्या नाही, आपल्याला काही चुकीच्या गोष्टी करायच्या नाही. त्याच्यामुळे
पत्रकार समोर असला तरी उलट जिल्ह्यामध्ये तो सगळा विषय जातो. प्रत्येकाला वाटतं की बाबा माझ्या आमदारांनी हा विषय मांडला, पालकमंत्री महोदयांनी हे आश्वासन दिलं. हा इतंभूत माहिती ही जिल्ह्यामध्ये जाते. त्याच्यामुळे आमची मागणी होती, पण शेवटी निर्णय अध्यक्षांचा आहे. ठीक आहे.